औरंगाबाद जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। औरंगाबाद जिल्ह्यातून कन्नड तालुक्यातील आंबा येथील शेतकऱ्यास दुय्यम बोगस दर्जाचे पाईप दिल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले। सुप्रीम पाईप पहा कसा चिरू लागला, बघा बघून घ्या, अशी पाईपाची राहते। सुप्रीम पाईप बोगस दिलेले दुकानदार मुंदाडा कन्नड आणि सुप्रीम कंपनी जळगाव यांनी बोगस पाईप दिलेला आहे। आणि हे पाईप फुटू लागले व चिरू लागले। शेतकऱ्याची तक्रार आहे। शेतकऱ्याचं नाव गोरख आसाराम भवर, राहणार आंबा, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद। पाईप हे मुद्दल 10 लाखाचे पाईप आहे। पीक आहे 20 लाख रुपयाची नुकसान झालेले। पूर्ण ऊस, मका, कांदे पूर्ण वाळून गेलेले आहे। अजूनपर्यंत कंपनीवाले आमच्या घरापर्यंत यायना नाही आणि खूप शेतकऱ्याची खूप नुकसान झालेले आहे। बोगस पाईप दिलेले सुप्रीम कंपनीचे बोगस पाईप दिले। मुंदाडा दुकानदार कन्नड यांनी बोगस पाईप दिलेले आहे। बोगस पाईप देऊ लागले व विकू लागले। यांनी बोगस पाईप दिले। दुकानदारांनी आज चिरू लागले, पाईप फुटू लागले, बोगस पाईप निघालेले आहे। दादा हो, बोगस पाईप निघू लागले। हे बघा कशी चिराते पाईप, बघून घ्या, लाईव्ह व्हिडिओ बघून घ्या। शेतकरी गोरख आसाराम भवर यांची आंबा शिवरातील गट क्रमांक 112 आणि आंबाताळा शिवरात गट क्रमांक 31 मध्ये शेत जमीन आहे। यासाठी त्यांनी 2 वर्षापूर्वी म्हणजेच 8 जून 2023 रोजी कन्नड शहरातील मुंदडा ट्रेडर्स या दुकानातून 4,71,000 रुपये किमतीचे सुप्रीम कंपनीचे 500 PVC पाईप खरेदी केले होते। त्यानंतर भवर यांनी त्या आधारे शेतात पाईपलाईन केली। मात्र मागील काही दिवसांपासून शेतात जागोजागी पाण्याची गळती होत असल्याने शेतकरी भवर त्रस्त झाले। त्यानंतर त्यांनी पाईपलाईन खोदून पाहिली, तेव्हा त्यानंतर पाईपांना जागोजागी तडे गेल्याचे तसेच ते फुटल्याचे लक्षात आले। यामुळे भवर यांच्या शेतातील ऊस, मका व कांदा पिकाला पाणी देता आले नाही। या बोगस पाईपमुळे भवर यांचे सुमारे 20 लाख रुपयांचे पिकांचे नुकसान झाले। यानंतर शेतकरी भवर यांनी पाईप विक्रेता मुंदडा ट्रेडर्स आणि सुप्रीम पाईप कंपनीकडून नुकसान भरपाई मागितली, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही। यानंतर भवर यांनी तहसील कार्यालय आणि कृषी विभाग, पंचायत समिती कार्यालयाकडे न्यायासाठी खूप खेटे मारले, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही। शेवटी कंटाळलेल्या भवर यांनी उपोषणाचे इशारा देताच प्रशासन जागे झाले। यानंतर पाईप विक्रेत्यांसह संबंधित कंपनी विरोधात कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला।